स्वातंत्र्यवीर हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्या हुतात्मा दिनानिमित्त बदलापूर शहर आगरी युवा संघटनेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। दिनांक 2 जानेवारीला वीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील या दोन स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देशवासियांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली। हीच मशाल घेऊन दरवर्षी आगरी युवा संघटनेच्या वतीने क्रांतीची मशाल सिद्धगड या ठिकाणी नेऊन हिराजी गोमाजी पाटील, भाई कोतवाल आणि देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते। हीच क्रांतीची मशाल हुतात्मा दिनी बदलापूर पूर्व हिराजी गोमाजी पाटील चौकात नेऊन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत शूरवीरांना अभिवादन करण्यात आले। हिराजी गोमाजी पाटील चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या ठिकाणी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे। वीर हिराजी गोमाजी पाटील यांच्या शौर्याचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटले आहे। आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी हा काळा दिवस आहे। आपल्या परिसरातील क्रांतीवीर हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांचा आज वीर मरणाचा वीर गतीचा हा दिवस आहे। बदलापूर शहरातून आपल्या आग्रयुवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ही मशाल घेऊन सिद्धगड या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिराजी गोमाजी पाटील यांचा ब्रिटिशांनी अमानुषपणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या अमानुषपणे हत्या केली होती, त्या ठिकाणी जाऊन आमचे नागरिक मोठ्या संख्येने हिराजी गोमाजी पाटील, भाई कोतवाल असतील, त्यांचे सर्व साथीदार असतील, यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो। यांचा इतिहास जो आहे पूर्ण आहे, प्रत्येकावर पोहोचण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकामध्ये धडा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात, कशा प्रकारे? निश्चितपणे मी आताच ITIला अंबरनाथ ITIला आपल्या सर्व नागरिकांना, मुलांना, पिढीला हिराजी गोमाजी पाटील काय होते, यांचा इतिहास काय आहे, त्याकरता ITIला अंबरनाथ ITIला हिराजी गोमाजी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हे नाव आपण दिलं आहे। त्याचबरोबर भविष्यातील आपल्या पुढच्या पिढीला हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांचा इतिहास सदैव स्मरणात राहावा म्हणून मी शासनाला सुद्धा विनंती करणार आहे की असा एखादा धडा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये यावा, जेणेकरून हे आपले स्थानिक जे आपले क्रांतीवीर होते त्यांचं निश्चितपणे नाव लौकिक राहील आणि भविष्यामध्ये आपल्या क्रांतीवीराने आपल्यासाठी काय केलं होतं त्याचंही जतन या ठिकाणी होईल। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।